तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथे दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला होता। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 34 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे। उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून गावात सध्या शांतता आहे। सरकारी दवाखान्याजवळ रात्री 8:30च्या सुमारास शांततेत सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीवर अज्ञातांनी दगडफेक केली। या घटनेत 8 ते 10 जण जखमी झाले। त्यामुळे विसर्जन मिरवणूक घटनास्थळीच बराच वेळ थांबवण्यात आली। पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपींच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू केलं। रात्री उशिरा दुर्गा देवीचे विसर्जन पार पडले। घटनेची माहिती मिळताच आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी घटनास्थळी तळ ठोकून परिस्थितीचा आढावा घेतला। दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे व SSP लोढा हे देखील बावनबीर येथे दाखल झाले होते। या प्रकरणी भास्कर शहादेव इलामे यांच्या फिर्यादीवरून सोनाळा पोलीस ठाण्यात 34 आरोपींविरुद्ध विविध कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सोनाळा पोलीस पुढील तपास करीत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार सह गोपाल चावरे, बावनबीर।